नमस्कार. मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात प्रदीप जोशी साहित्य. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून वीज मंडळ कार्यालय हे लोकांच्या चर्चेत आहे. वीज मंडळ कार्यालय म्हणजे ग्राहकांना लुटणारे कार्यालय असाच लोकांचा समज झालेला आहे. बघा ना, स्मार्ट मीटरचा घोळ अजून चालू आहे. मुख्यमंत्री एक सांगतात, वीज मंडळ अधिकारी वेगळंच सांगतात, ग्राहकांच्या तक्रारी वेगळ्याच आहेत, कुणाला मेळ नाही. एकदाच काय ते या स्मार्ट मीटर बाबत निर्णय घेण्याची नितांत गरज आहे. एकतर सर्वत्र स्मार्ट मीटर बसवा, आणि ते शक्य नसेल तर ज्यांच्या घरी तुम्ही स्मार्ट मीटर बसवलेत ते काढून त्यांचे पहिले जुने मीटर जे आहेत ते बसवायचं काम युद्ध पातळीवर करा. तुमच्या या घोळामध्ये सामान्य ग्राहक संभ्रमित होत चाललेला आहे. राजकारणात तथाकथित स्वयंघोषित नेत्यांची संख्या खूप आहे, आणि हे केवळ वीज मंडळ कार्यालयात जाऊन निवेदन द्यायचं, आंदोलनाचा इशारा द्यायचा आणि प्रसिद्धी मिळवायची, एवढा एकच उद्योग करताना दिसत आहेत. त्यांना खरंच जर या स्मार्ट मीटर बाबत कार्यवाही करून घ्यायची असेल तर त्यांनी स्वतः रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची गरज आहे. पण तसं नाही, मला प्रसिद्धी मिळते ना, मग मी फक्त निवेदन देत बसणार, ही भूमिका आता सोडण्याची गरज आहे. ज्यांच्यामध्ये स्मार्ट मीटर बाबत संभ्रमावस्था आहे त्यांनी केवळ तक्रारीचं सूर न दाखवता ठोस भूमिका घ्यावी. वीज मंडळ अधिकाऱ्यांना घेरावा लावा, मीटर बदलायला लावावेत, आणि एकदा काय तो हा प्रश्न निकालात काढून टाकावा. दर 2 दिवसांनी आंदोलन, दर 2 दिवसांनी निवेदनाचा फार्स कशाला पाहिजे आहे. आणि एक गोष्ट म्हणजे वीज दर. वीज दराच्या बाबतीमध्ये आता पुन्हा नव्याने एक पोस्ट आलेली आहे. त्यात म्हटलंय की दिल्लीला 2.5 रुपये वीज दर आहे, हरियाणाला 2 रुपये 50 पैसे आहे, हिमाचल प्रदेशात 2 रुपये 75 पैसे आहे, आणि महाराष्ट्रात मात्र हा दर 7 रुपये आहे. अरे बापरे, अहो धक्काच बसतोय ऐकून. महाराष्ट्राला वीज तुम्ही काय सोन्याच्या तारीतून देता काय? सगळीकडे प्रकार एकच आहे ना, मग वीज दर वेगळे कशासाठी? सगळ्यांना समान वीज दर हा झालाच पाहिजे आहे, आणि त्या दृष्टीनं आता आंदोलन करण्याची गरज आहे. शासनाच्या, राजकीय मंडळींच्या, वीज मंडळ अधिकाऱ्यांच्या डोक्यातून अनेक कल्पना येतील, कारण हे सगळे लुटारू आहेत, देशाला लुटायला बसले आहेत, राज्याला लुटायला बसलेले आहेत. आपण ग्राहकांनी आता ठाम भूमिका घेण्याची गरज आहे. असमानता कशासाठी मला काही कळना. हा, उद्योजकांच्या बाबतीत तुम्ही वेगळा निर्णय घ्या, घरगुती वीज वापराच्या बाबतीत तुम्ही वेगळा निर्णय घ्या, पण राज्यात तफावत हा कुठला न्याय आला? तर या दृष्टीनं आता वीज ग्राहकांनी एकत्र येऊन प्रभावी लढा उभारण्याची गरज आहे. नुसती निवेदनं देऊ नका, निवेदनाला काही अर्थ नाही. तुमची निवेदने घेतात आणि केराच्या टोपलीत टाकतात, त्याच्यावर कोणी विचार करत नाही. आजचं राजकारण हे सगळ्यात भयानक राजकारण आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. म्हणून माझी नम्र विनंती आहे की वीज प्रश्नावर सामान्य ग्राहकांनी आणि समर्थकांनी
एकत्र येऊन लढा उभारावा. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पण एकदा ठोस भूमिकेतून रस्त्यावर उतरा. एवढंच एक माझं कळकळीचं आव्हान आहे. धन्यवाद.